जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन, बालिका दिन यानिमित्त सोपे भाषण। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जानेवारी, आज भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन। त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती तुम्ही आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती। सावित्रीबाई ज्योतिराव फुले या थोर भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ञ आणि कवयित्री होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते। इसवी सन 1840 ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला। विवाहानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले। सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली आणि या शाळेत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून काम केले। यावेळी अनेक लोकांनी त्यांना विरोध केला, अंगावर शेण दगड चिखल टाकला, पण तरीही सावित्रीबाईंनी आपले ज्ञानदानाचे काम चालूच ठेवले। सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह, विधवांचे केशवपण, सती प्रथा याविरुद्ध जागृती निर्माण करण्याचे काम केले। सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा काव्यसंग्रह, सुबोध रत्नाकर, 52 कशी ही पुस्तके लिहिली। सावित्रीबाईंना क्रांतीज्योती म्हणूनही ओळखले जाते। सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। पुण्यामध्ये प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि अखेर 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला। शेवटी इतकंच म्हणावं असं वाटतं, ज्ञानाची ज्योत होऊन घेतला वसा स्त्री शिक्षणाचा, वंदन करून जय जयकार करूया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा। असे सोपे सोपे शालेय भाषणे असतील, निबंध असतील, शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवायला विसरू नका। धन्यवाद।